नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्वजण मजेत असणार आणि मीही मजेत आहे. आज आपण आलो आहोत केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील एक अद्भुत आणि ऐतिहासिक ठिकाणी, जिथे उभी आहे जगातील सर्वात मोठी पक्ष्याची मूर्ती जटायू अर्थ सेंटर. रामायणाची ती पौराणिक कथा, महाविशाल शिल्प आणि निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य पाहण्यासाठी व्हिडिओ हा तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. तर चला मग. सो गाईज, माझं मागचं जे लोकेशन जे आहे ना, आम्ही जटायू अर्थला आलेलो आहोत. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता. खूप गर्दी आहे, वेटिंग आहे. तर आमची फॅमिली मेंबर गेलेले आहे तिकीट काढण्यासाठी. आता आम्ही वेट करतोय. सो गाईज, फायनली आम्ही जटायू अर्थ सेंटरला आलेलो आहोत आणि खूप वेटिंग होती. 2-2 तास वेट होतं. फायनली आत्ताशी आमच्या इथे नंबर आलेला आहोत आणि आता आम्ही रोपवेमध्ये उभा आहोत. फायनली गाईज, आता आम्ही आलो आहोत वरती जटायू अर्थला आलेलो आहोत. पौराणिक कथेनुसार जेव्हा लंकापती रावण माता सीतेचे अपहरण करून दक्षिण दिशेला घेऊन जात होता, तेव्हा देवी सीतेचा आक्रोश ऐकून पक्षीराज जटायू त्यांच्या मदतीसाठी धावले. जटायूचे वय खूप जास्त होते, तरीही त्यांनी माता सीतेच्या रक्षणासाठी रावणाशी निकराची लढाई दिली. शेवटी रावणाने आपल्या चंद्रहास तलवारीने जटायूचा डावा पंख कापला. पंख तुटल्यामुळे रक्ताळलेले जटायू एका विशाल खडकावर, ज्याला आज आपण जटायू अर्थ सेंटर म्हणतो, इथे कोसळले. फायनली गाईज, आम्ही इकडे आलेलो आहोत. फायनली गाईज, आमची खूप कधीची इच्छा होती आम्हाला जटायू अर्थला येण्याची आणि फायनली आम्ही आज इथे आलेलो आहोत. आणि हे पूर्ण म्हणजे भारतातलं तर पूर्ण वर्ल्डमधलं सगळ्यात मोठं स्ट्रक्चर आहे बर्ड्सचं. काय सुंदर आणि सुरेख मूर्ती दिसते. नाईस. माता सीतेचे शोध घेत घेत जेव्हा प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण त्या डोंगरावर पोहोचले, तेव्हा श्रीरामांनी जटायूंना आपल्या कुशीत घेतले. असे मानले जाते की ह्या डोंगरावर पाय ठेवतात प्रभू श्रीरामांच्या पायाला एक विशाल आणि कायमस्वरूपी ठसा तिथल्या कडक दगडावर उमटला. या पवित्र पाऊलखुणेला आज रामपदम म्हणून पूजले जाते. श्रीराम यांचे चित्र आहे इथे आणि मागे जटायू आहे आणि इकडे यांचं मंदिर आहे या साईडला. तर आता खूप छान वाटतं दर्शन करून. प्रत्यक्ष येऊन बघायचा अनुभव वेगळाच असतो. तरच तुम्ही नक्की इकडे व्हिजिट करा आणि बघा. तुम्ही खूप छान आहे.
हे बघ. तर आता आम्ही जटायू अर्थ सेंटर आमचं बघून झाले आहे. आता पुढे आम्ही चाललो आहोत वर्कला बीचवर. ते साधारण इथून 30 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आता वाजले आहेत 5. आता बघूया किती वाजतात आम्हाला तिथे जाण्यासाठी. माऊ मग झोपली. सो गाईज आता आम्ही वर्कला बीचवरती आलेलो आहोत. सो तुम्ही बघा संध्याकाळचे आता 6:30 वाजले आहे. काय सुंदर बीच दिसतोय. आणि इकडे फोटोशूट चालू आहे ह्या साईडला. आणि आता भरपूर पब्लिक येऊ राहिली या बीचवरती. हे बघा हे एक कार्टून डान्स करत आहे.